संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यामध्ये पोहोचली आहे आणि त्याची थेट दृश्य आपण बघताय। वारकऱ्यांचा मोठा मेळा इकडे जमलेला पाहायला मिळतोय आणि आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली। थेट दृश्य पुण्यामधून आपण बघताय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आणि अर्थातच या वारकऱ्यांना आता आस लागलेली आहे की विठ्ठलाच्या दर्शनाची, पंढरीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची। विविध वयोगटातल्या भाविकांची मोठी संख्या इकडे बघायला मिळते पुण्यामध्ये। तर पालखीसाठी मोठ्या प्रमाणात आता संध्याकाळची जवळपास रात्रीचा सुमारे तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इकडे गर्दी। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज जरी पाऊस नसला तरी कालपासून पुणे आणि परिसरात जोरदार पाऊस देखील झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर देखील हा भक्तांचा पाऊस मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात भक्तगण जे ते जमलेले आहेत, वारकरी जमलेले आहेत आणि अत्यंत चोख अशी सुरक्षा व्यवस्था देखील आहे आणि त्यामध्ये आता पालखी ही मार्गस्थ होतीये, त्याची ही थेट दृश्य पुण्यामध्ये। मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मिकी, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल होतीये, पालखीचा पुढचा प्रवास आणि मुक्काम नेमका कुठे असणार आहे? अगदी जर आपण बघितलं तर एकदम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पुण्यात दाखल झालेली आहे। लाखोच्या संख्येने वारकरी सध्या पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि हे सुंदर क्षण बघण्यासाठी आणि माऊलींचे आणि तुकोबांचे दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुणेकर या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आणि आता बघितलं तर शिवाजीनगरमध्ये दाखल झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि या ठिकाणी भिडे गुरुजी देखील पोहोचलेले होते। त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला या ठिकाणी फुलांचा हार देखील या ठिकाणी घातलेला आहे आणि हात जोडून या ठिकाणी प्रणाम केलेला आहे। आणि आता पालखी हळूहळू पुढं फर्ग्युसन रस्त्याने पुढे नानापेठच्या दिशेने निघणार आहे आणि त्यानंतर जे नानापेठ या ठिकाणी आहे विठोबा मंदिर त्या ठिकाणी पालखी आज मुक्कामी असते। हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी पुणेकर आजूबाजूच्या परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात। खरं काल उद्या जर आपण बघितलं तर उद्या शनिवार सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येणार आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही वेळात रात्री मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आज ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन देखील त्या ठिकाणी जाऊन मंदिरात ते घेणार आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना उत्सुकता आहे मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन काय बोलतात आणि त्याचबरोबर वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह सध्या पाहायला मिळतोय आणि संपूर्ण पुणे शहर हे भक्तिमय वातावरणात रंगलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।